बघा डॉल्बीवाल्याला सुद्धा पोट आहे. धर्माच्या नावानं पैसे जमा करायचे आणि काम मात्र अधर्माची करायची. उद्या तुम्ही नगदवाडीमध्ये एखाद्याला म्हणा मला 100 रुपये दे, ते म्हणाल मी का देऊ तुला, का देऊ, आणि दिले तरी 3च दिवसात फोन करते कधी देतो. पण असं एखाद्या घरी गेलो गणेशोत्सव करतोय, हे आमचे घेऊन जा 1000 रुपये. म्हणजे लोक आपल्याला जे पैसे देतात ना ते आपण हिंदू धर्माचं कार्य करतोय म्हणून देतात. नाही कोणाचे पैसे उतू नाही चालले. पण तुम्ही महाराष्ट्राचं निरीक्षण करा, आज काय अवस्था झाली गणेशोत्सवांची, काय अवस्था झाली. ट्रॉलीत गणपती मांडायचा आणि पुढं गाणं उ अंट वाम मामा. दुर्दैव आहे, ज्या पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्या पुण्यात विसर्जनाच्या दिवशीची परिस्थिती इतकी भयंकर झालेली आहे, तिच्यावर कोणी बोलायला तयार नाहीये. बर डॉल्बी अशा प्रकारचे आले का डीजे वाला जर चांगला मन लावून काम करीत असला तर भिंती सुद्धा पडतील असला आवाज आहे. धडका बसताय भिंतींना. मी काल वाचलं ते लेझर लाईट जे आले, लेझर लाईट डोळ्यांना त्रास झाले काहींच्या. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक. ते डॉल्बीचे आवाज इतके प्रचंड आहे की कान पुढं बधीर व्हायचा धोका आहे. बर सगळं कशाच्या नावाने चाललंय, धर्माच्या नावाने चाललंय ना. त्याचं वाईट वाटतं. निमित्त करायचं धर्माचं, काम करायचं अधर्माचं. माझा ना डॉल्बीला विरोध आहे ना बाया नाचवायला विरोध आहे. शेवटी कला आहे महाराज, प्रत्येकाचं पोट अवलंबून आहे. बघा डॉल्बीवाल्याला सुद्धा पोट आहे आणि तमाशात नाचणाऱ्या बाईला सुद्धा पोट आहे. तोही लोककलेचा भाग आहे. काहींना वाटेल हा डॉल्बीचा विरोधक आहे का, हा नाचणाऱ्या बायांचा विरोध, अजिबात नाही. फक्त धर्माच्या व्यासपीठावर नाचवू नका, आमचं एवढंच म्हणणं आहे. पैसे गोळा करायचे गणपतीच्या नावानं आणि व्यासपीठावर नाचवायच्या बाया. नाचव ना, बायकोच्या वाढदिवसानिमित्त नाचव तुझ्या, मी येतो पाहायला. कला आहे ना, लोक कला आहे. नाचवा ना रे, बिंदास नाचवा, मागातली मागडी नाचवा तुम्ही. पण कशा निमित्त बाई नाचवायची, तर गणपती बसवलाय म्हणून नाचवायची. हे धर्माचा अपमान आहे. डॉल्बी लाव ना तू, तुझ्या घरी कुत्रा आहे, मांजर आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉल्बी लाव. कुत्र्याचा वाढदिवस आहे, डॉल्बी लावला म्हणजे पैसा धर्माच्या नावाने गोळा करायचा आणि पिढ्या बिघडवण्यासाठी डॉल्बी लावायच्या आणि बाया नाचवायच्या. धर्मासाठी ही धोक्याचीच घंटा आहे.